3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती दिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो अपडेट असणार आहे हा तुमच्या आन्सर की विषयी असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा अपडेट काय आहे आणि कशा पद्धतीने तुमची आन्सर की सीईटी सेल रिलीज करणार आहे, त्या आन्सर कीचा तुम्हाला काय उपयोग होईल आणि कशा पद्धतीने तुम्ही त्या आन्सर कीवरनं ऑब्जेक्शन रेज करून तुमचे मार्क्स वाढवू शकता, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, लॉ सीईटी साठी असणारी जी ॲडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुमच्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला इथे गाईड केलं जातं. तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज ॲक्च्युली भेटू शकतं, याविषयी असणारा गायडन्स तुम्हाला आमचे काउन्सिलर करतात. तसेच या प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं आणि प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ ॲनालाइज करून तुम्हाला एक कस्टमाइज कॉलेजची लिस्ट दिली जाते आणि त्या लिस्टनुसार तुम्ही तुमच्या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ शकता आणि तुमचं जे ॲडमिशन आहे ते पहिल्या किंवा दुसऱ्याच राऊंडमध्ये होणं पॉसिबल होतं. तसेच कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन फायनल करायला पाहिजे याविषयी डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंगमध्ये दिल्या जातात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबर्सवरती आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ॲडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की सीईटीच्या वेबसाईटवरती काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कशा पद्धतीने आपण आपले मार्क्स जे आहेत ते पाहू शकतो, आन्सर की कुठून डाउनलोड करू शकतो, हे आपण आता पाहणार आहोत. तर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे नोटिफिकेशन सेक्शनमध्ये आजचं पहिलंच नोटिफिकेशन दिसेल, पब्लिक नोटीस फॉर द ऑब्जेक्शन ट्रॅकर ऑफ अ कोर्सेस अंडर हाय एज्युकेशन. तर इथे ज्यावेळेस तुम्ही ही फाईल ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला त्या नोटिफिकेशनमध्ये सीईटी सेलने ऑब्जेक्शन ट्रॅकर विषयी असणारं डिटेल शेड्यूल दिलेलं आहे. तर मित्रांनो, ही जी नोटीस आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑब्जेक्शन ट्रॅकर विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट इन द लॉग इन फॉर द अकॅडमिक इयर 26-27 टू रेज द ऑब्जेक्शन ऑन द क्वेश्चन्स अँड आन्सर गिवन बाय देम in a common entrance test. The schedule of objection tracker for the various courses is the mentioned in the following table. तर इथे तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकर सुरू करण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये जर आपण आपला कोर्स पाहिला तर LLB 3 इयर साठी असणारं ऑब्जेक्शन ट्रॅकर हे 1 मे 2026 पासून सुरू होईल आणि 3 मे 2026 पर्यंत हे चालणार आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये गेल्यानंतर तिथे तुमची आन्सर की तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की सीईटी सेलने कुठले प्रश्न विचारले होते, त्यानंतर कुठले ऑप्शन तुम्ही आन्सर म्हणून सिलेक्ट केले आणि कुठलं आन्सर त्या क्वेश्चनसाठी करेक्ट आहे हे तुम्हाला इथे दिलेलं असेल. So the display of a question paper response given by the candidate and correct answer key will be made available in the candidate's login as per the above schedule. तर या शेड्यूल नुसार तुमचं जे आन्सर की आहे तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला डिस्प्ले केली जाणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये आन्सर की मध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तुमचे ऑब्जेक्शन्स रेज करू शकता. आता हे ऑब्जेक्शन्स कशा पद्धतीने असू शकतात? पहिली गोष्ट, एकतर सीईटीने जो प्रश्न विचारलेला होता तो चुकीचा असू शकतो किंवा सीईटी सेलने प्रश्न बरोबर विचारलेला आहे पण ऑप्शन्स चुकीचे दिलेले आहेत. तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही आन्सर बरोबर दिलेलं आहे पण सीईटी सेलने तुमचं आन्सर हे चुकीचं पकडलं आहे. थोडक्यात सीईटी सेलची आन्सर की चुकलेली आहे. तर अशा वेळेस त्या क्वेश्चनसाठी तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन रेज करू शकता आणि हे ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर हे ऑब्जेक्शन सीईटी सेल ऍक्सेप्ट करेल, रिझॉल्व्ह करेल आणि तुम्हाला तुमचा जो मार्क आहे तो सीईटी सेल देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, the same shall be submitted through a candidate login only as per the above schedule. Candidate will have to pay 1,000 rupees per question per objection online through a candidate's login only. तर आता सीईटी सेलने इथे सांगितलेलं आहे की जर तुम्हाला अशा पद्धतीचं कुठलंही ऑब्जेक्शन असेल तर तुम्हाला 1,000 रुपये पर क्वेश्चन पर ऑब्जेक्शन ऑनलाईन पे करावे लागणार आहेत. जर सीईटी सेलची चूक असेल आणि तुम्हाला त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1,000 रुपयांची फीस पे करावी लागेल. जेवढे ऑब्जेक्शन तुम्ही घेताल गुणिले 1,000 रुपये एवढी फीस तुम्हाला तिथे पे करावी लागेल आणि तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येईल. बघ, या पलीकडे सीईटी सेलला वाटलं की तुमचं ऑब्जेक्शन बरोबर आहे तर ते ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट होईल, रिझॉल्व्ह होईल आणि तुम्हाला त्या प्रश्नाचा 1 मार्क दिला जाईल. तर अशा पद्धतीने जर तुमचे काही ऑब्जेक्शन्स असतील तर नक्कीच तुम्ही तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि सीईटी सेलला त्या क्वेश्चनसाठी चॅलेंज करू शकता.
So representation, complaints regarding a question and answer received by email or by any other mode will not be considered. तर तुम्हाला जर सीईटीच्या पेपरमध्ये ऑब्जेक्शन असतील, आन्सर कीमध्ये ऑब्जेक्शन असतील, तर तुम्हाला ते ऑब्जेक्शन ट्रॅकर थ्रूच रेज करावे लागतील. ईमेल करून, कॉल करून सीईटी सेल तुमचे ऑब्जेक्शन ॲक्सेप्ट करणार नाहीत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने LLB 3 इयर्ससाठी 1 तारखेपासून 1 मे पासून हे ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या लॉग इन मध्ये जायचंय. सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2026-27 इथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करावं लागेल. हे लॉग इन करण्यासाठी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. रजिस्टर्ड ईमेल आयडी पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे ऑब्जेक्शन ट्रॅकरचा ऑप्शन दिसेल, ट्रॅक हिअर, आणि इथे मग तुम्हाला तुमचं ऑब्जेक्शन ट्रॅकर 1 तारखेपासून व्हिजिबल होईल. आता ते ऑब्जेक्शन ट्रॅकर ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला तुमचा पेपर दिसणार आहे. त्यानंतर तिथे तुमचे किती उत्तर बरोबर आले याचा एक अंदाज तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुमचं एखादं उत्तर चुकीचं दिलं असेल तर तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन सुद्धा तिथूनच घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स इथे कंपाईल करू शकता आणि तुमचे जर काही ऑब्जेक्शन्स असतील तर ते सुद्धा रेज करू शकता. आता राहिला प्रश्न, आता ऑब्जेक्शन ट्रॅकर ओपन झालंय तर आपला रिझल्ट साधारणतः कधी येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त मार्क्स तुम्हाला कळणार आहेत, रॉ स्कोर तुम्हाला इथे कळणार आहे. तुमचा जो ऍक्च्युअल रिझल्ट आहे, पर्सेंटाईल जे आहे ते साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर सीईटी सेल डिस्प्ले करेल. आणि त्यानंतरच अजून 15 दिवसांनी म्हणजेच 1 महिन्यानंतर जूनच्या सुरुवातीला तुमची कॅप राऊंड सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऑब्जेक्शन ट्रॅकर विषयी डिस्कस केलं, तसेच तुमचा रिझल्ट की कधी येईल ते डिस्कस केलं आणि तुमचे मार्क्स कसे पाहायचे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापुढे तुमचा रिझल्ट असेल, त्यानंतर तुमचं कॅप राऊंडचं ऍप्लिकेशन असेल, तर या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. या काउन्सिलिंगमध्ये 1-on-1 तुम्हाला काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुमच्या ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला इथे गाईड केलं जातं. तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज हवं आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज ऍक्च्युली भेटू शकतं याविषयी असणारा गायडन्स तुम्हाला आमचे काउन्सिलर करतात. तसेच या प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्यामध्ये तुम्हाला गाईड केलं जातं आणि प्रिव्हियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कस्टमाइज कॉलेजची लिस्ट दिली जाते आणि त्या लिस्टनुसार तुम्ही तुमच्या कॉलेजचा प्रेफरन्स देऊ शकता आणि तुमचं जे ऍडमिशन आहे ते पहिल्या किंवा दुसऱ्याच राऊंड मध्ये होणं पॉसिबल होतं. तसेच कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचं ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याविषयी डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये दिल्या जातात. तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबर्सवरती आजच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या ऍडमिशनचं टेन्शन थोडंसं कमी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढचे व्हिडिओ ऍडमिशन रिलेटेड आणि कॉलेजेस रिलेटेड असणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऍडमिशनची तयारी सुरू करा. थँक्यू.